आणि तुझ्या मुलीने जे सहन केलंय त्याचं तुला काहीच वाटत नाहीये? तू काय सहन केलंयस तू? हे लग्न तुझ्या मर्जीने होत नव्हतं? नाही, मला नव्हतं करायचं हे लग्न. मग हे आधी का नाही सांगितलंस? की डोक्यावर अक्षता पडायची वाट बघत होतीस? अगं इतकं सोपं असतं तर आधी सांगितलं असतं ना. पण आता तुझ्यामुळे बऱ्याच गोष्टी कठीण होऊन बसलेत. त्याचं काय? काय कठीण होऊन बसलं? चांगलंच झालंय शिवाचं, लॉटरी लागलीये तिची. तुझ्यामुळे आयत्या वेळी त्या बिचारीला उभं राहावं लागलं होतं. आयत्या वेळी काय? आशू सोबत फिरतच होती ना ती तशी. पण दिव्या तोंड सांभाळून बोल. तू कशी बोलतेस माझ्याशी? तुझे वागते ना तेच बोलते मी. काय काय चाललंय यांचं हे? हा अगं नळावर बायका भांडतात का नाही तसं मायले की भांडताय तुम्ही. थोबाडा आवरा की जरा दोघी. हा बाहेर पातूर तिकडा आवाज येतोय तुमचा, कळत नाही? भैयाजी हिला सांग, ही किरकिर करतीये माझ्यावर. हे बघ दिव्या, तुझे वागतेस ना तेच बोलते मी, दुसरं काही नाही. आई जरा शांत हो ना तू. वंदे अगं आवर घाल की जरा रागाला. हा आई मी स्वतःला आवर घातला असता, पण ही मुलगी डोळ्यासमोर आली ना की मला तो लग्नाचा दिवस आठवतो. आणि आता परत इथे अचानक येऊन सगळा गोंधळ घालते ही. हा मग जा म्हणून सांग. जाते मी, परत तोंड दाखवणार नाही इकडे. दिव्या अगं तू असं काही बोलू नको बरं. आई आणि अगं आता आपल्याला माहिती आहे दिव्याकडनं चूक झाली, होऊन गेलंय ना ते. आता परत वाद घालण्यात काही अर्थ आहे का? आणि हे बघ दिव्या, तुझ्यामुळे आई आणि आजीला त्रास झालाय, त्यामुळे त्यांचं रागवणं काही चुकीचं नाहीये. हा मग रागवा ना मला, हवं तर मारा मला, पण माझी जी एक बाजू आहे ती समजून घ्यायचा प्रयत्न तर करा. काय समजून घ्यायला तू काय दिवे लावलेत ना ते बघ आधी. वंदे हे करटी घरात आल्यापासून क्लेश सुरू झालेत. दिव्या तुझा प्रॉब्लेम काय माहितीये का? तू ना कोणाचंच ऐकून नाही घेत. आता तुझ्यामुळे आईला त्रास झालाय तर थोडं तिला समजून घे. आणि मला त्याच्याबद्दल तुला विचारायचंय. काय विचारायचंय? दिव्या चंदन चांगला मुलगा आहे ना? काय विचारतेस शिवा? माझं लग्न झालंय त्याच्याशी. हे बघ बहीण म्हणून मला काळजी वाटते. नाही काळजी येते ठीक आहे, पण माझ्या नवऱ्याला काही बोलायचं नाही.